वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात संघर्ष हा अपवाद नसतो, तो जणू स्वभाव धर्म असतो. तुम्ही आयुष्यभर शांतपणे जबाबदाऱ्या पेलत राहिलात, शब्दांपेक्षा कृतीतून स्वतःला सिद्ध करत राहिलात. तुमच्या कष्टाचा गाजावाजा कधी केला नाही, पण त्याची किंमतही अनेकदा तुम्हाला मिळाली नाही. उलट तुमच्यावर शंका घेतली गेली, तुमच्या प्रामाणिकपणेचा गैरफायदा घेतला गेला आणि तुमच्याच पाठीमागे खेळी करून तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न झाले. तुम्हाला अनेकदा असं वाटलं असेल की सत्य तुमच्या बाजूने असूनही परिस्थिती मात्र तुमच्या विरोधात का उभी राहते आहे. तुम्ही शांत राहिलात, संयम ठेवला, तर वेळेवर विश्वास ठेवला, कारण तुमच्या स्वभावात एक गोष्ट खोलवर रुजलेली आहे, घाई नको पण न्याय हवा. हा महिना त्या प्रतीक्षेचा शेवट घेऊन येतो आहे. हा काळ केवळ घटनांचा नाही तर उलगडण्याचा आहे. जे अनेक वर्ष पडद्यामागे चालत होतं ते आता तुमच्यापासून जाणीवपूर्वक लपवलं जात होतं. ते तुमच्या विरोधात शांतपणे घडत होतं. त्या सगळ्यांचं उत्तर आता समोर येत आहे. तुम्हाला एक एक करून सगळ्या गोष्टींचं सांगडं आता मिळणार आहे. काळ आहे जिथे तुमच्या आयुष्याला गोंधळलेला अर्थ मिळेल, शंकेला उत्तर मिळेल आणि अन्यायाला न्याय मिळेल. इथे आता प्रेक्षक राहणार नाही, ती तुमच्या बाजूने उभी राहून निर्णय देणारी एक. म्हणूनच तर हा महिना या राशीसाठी विशेष आहे, कारण इथे तुम्ही काही सिद्ध करणार नाहीत, परिस्थितीच तुमचं सत्य सिद्ध करणार आहे. नंबर 1 आहे, जे लपवलं होतं ते अचानक समोर येणार आहे. सखोल उलगडा. या राशीच्या आयुष्यात काही गोष्टी बराच काळ पडद्यामागे चालू होत्या. तुम्हाला काहीतरी बरोबर नाही हे जाणवत होतं, पण पुरावा नव्हता. एखादी व्यक्ती गोड बोलत होती, पण तिच्या वागण्यात विसंगती होती. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना, तुमचं श्रेय कोणीतरी शांतपणे घेत होतं. घरातही काही निर्णय तुमच्यापासून लपवला जात होता. अशी एखादी घटना घडेल की एखादं वाक्य, एखादा मेसेज, एखादी चूक किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं आणि पूर्ण चित्र तुमच्यासमोर उभे राहील. तुम्ही मागील अनेक महिन्यातील घटना जोडू लागाल आणि तुम्हाला जाणवेल की संशय हा विनाकारण नव्हता. ही सत्यता अचानक धक्कादायक असेल, पण त्याच वेळी डोळे उघडणारीही असेल. तुम्हाला समजेल की कोण तुमच्या विश्वासाला तडा देत होतं आणि कोण तुमच्या विरोधात शांतपणे वातावरणात तयार करत होतं. नंबर 2 आहे, तुमच्यावर केलेला अन्याय. नियती आता परत करण्याचा कर्मफळाचा क्षण. तुम्ही आयुष्यात खूप वेळा अन्याय सहन केला, चुकीचे आरोप आणि केलेल्या गोष्टींची जबाबदारी, तुमच्या कष्टाचं श्रेय दुसऱ्याला झालं. तुमच्या प्रामाणिकतेवर शंका, हे सगळं तुम्ही न बोलता सहन केलं. कर्मचक्र वेगाने फिरू लागले. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांच्याच आयुष्यात अशाच स्वरूपाच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यांना त्यांच्या वागण्याचं प्रतिबिंब त्यांच्या आयुष्यात दिसू लागलं. तुम्ही काहीच केलं नाही तरी परिस्थिती अशी बनेल की सत्य त्यांच्या विरोधात उभे राहील. लोकांच्या नजरेत त्यांची प्रतिमा ढासळेल आणि तुमची बाजू आपोआप मजबूत होईल. नंबर 3 आहे, दुश्मन स्वतःच्या जाळ्यात अडकणार. काटस्थानावरून उलटा परिणाम. तुमच्या विरोधात आखलेल्या योजना खूप विचारपूर्वक होत्या. तुमची प्रतिमा खराब करणे, तुमच्या प्रगतीत अडथळा आणणे व तुमच्या भोवती गैरसमज निर्माण करणे, हे सर्व नियोजनबद्ध होतं. परंतु त्याच योजनांमधील चूक त्यांच्यासाठी सापळा ठरेल. एखादा खोटा दावा उघड होईल, एखादी बनावट गोष्ट पकडली जाईल, एखादा साक्षीदार अचानक सत्य बोलेल. ज्यांनी तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला तेच लोक आता स्वतः अडचणीत सापडतील. त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागेल आणि ते देताना त्यांची घोटाळीबाजी उघड होईल. नंबर 4 आहे, प्रतिष्ठा परत मिळणार. सन्मानाचा पुनर्जन्म. काही काळापासून तुमच्याबद्दल लोकांच्या मनात शंका निर्माण झाली होती. तुम्ही काही चुकीचे केलं नव्हतं, पण चुकीची माहिती पसरवली गेली होती. लोकांनी तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायला सुरुवात केली होती. परिस्थिती अशी बनेल की लोक स्वतः तुमच्याकडे येऊन विचारतील, सत्य जाणून घेतील. तुमच्या शांत स्वभावामुळे आणि सातत्यपूर्ण परिणामामुळे लोकांना हळूहळू समजेल की खरी चूक कोणाची आहे. तुमचा ही मान, तुमची प्रतिमा आणि तुमचं नाव पुन्हा उंचावेल. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं होतं ते आता तुमचं कौतुक करताना दिसतील. नंबर 5 आहे, करिअर किंवा व्यवसायात अचानक मोठं वळण. अडथळ्यानंतरची झेप. या राशीच्या व्यक्तींनी कामात नेहमी शिस्त मिळत होती, सातत्य दाखवलं आहे, तरीही काही काळापासून तुमच्या प्रगतीला अदृश्य अडथळे येत होते. तुमचं काम योग्य असूनही त्याची दखल घेतली जात नव्हती. तुमच्या कल्पना इतरांच्या नावावर जात होत्या किंवा तुमचं नाव पुढे येऊ नये यासाठी शांतपणे प्रयत्न केले जात होते. या परिस्थितीत मोठे वळण येईल देखील. एखाद्या महत्त्वाचा निर्णय किंवा अचानक आलेली संधी या माध्यमातून
तुमची खरी किंमत ओळखली जाईल, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि जिथे तुम्हाला अडवण्यात आलं होतं तिथेच तुम्हाला पुढे नेण्याचा निर्णय होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. अडकलेले पेमेंट सुटणे, नवीन ग्राहक मिळणे किंवा एखादा मोठा करार हातात येणे अशी घडामोडी होऊ शकते. ज्या लोकांनी तुमचा मार्ग अडवला होता ते बाजूला होतील आणि मार्ग मोकळा होईल. नंबर 6 आहे घरातील गुपित वातावरण उघड होईल. नात्यांची खरी परीक्षा. घरात काहीतरी वेगळंच चालू आहे अशी जाणीव तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून होत होती. म्हणून कोणाशी काय बोलतो, तुमच्याबद्दल काय चर्चा होते, पण तुमच्यासाठी खरं आहे आणि कोण फक्त तुमच्याबरोबर वागतं हे सगळं अस्पष्ट होईल. एखाद्या प्रसंगामुळे घरातील वातावरण स्पष्ट होईल. एखादं वाक्य, एखादी कबुली किंवा एखादं उघड झालेलं गुपित यामुळे नात्याचा खरा चेहरा दिसेल. तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचं हे अगदी स्पष्ट जाणवेल. ही वेळ भावनिक दृष्ट्या कठीण असू शकते पण दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल, कारण खोट्या नात्यांचा भार तुमच्या मनावर उतरू लागेल. नंबर 7 आहे मानसिक ताण कमी होणार. मनाला मिळणारा दिलासा. मागील काही वर्षात तुम्ही अनेक गोष्टी मनात साठवत होता, बोलावंसं वाटत होतं पण परिस्थितीमुळे शांत राहावं लागत होतं. मनात सतत प्रश्न, शंका, अस्वस्थता होती. या मानसिक ताणाचा परिणाम तुमच्या झोपेवर, स्वभावावर आणि निर्णय क्षमतेवर होत होता. सत्य बाहेर आल्यावर, ही परिस्थिती स्पष्ट झाल्यावर तुमच्या मनावरचा मोठा भार हलका होईल. तुम्हाला जाणवेल की तुम्ही असे सहन केलं ते व्यर्थ नव्हतं. तुमचं मन शांत होऊ लागलं, विचार अधिक स्पष्ट होतील. हा काळ तुमच्यासाठी अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेणारा असणार आहे. स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहू शकाल. नंबर 8 आहे देव आणि नियती तुमच्या बाजूने उभे राहणार आहे. अदृश्य शक्तींची साथ. या राशीच्या व्यक्तींमध्ये एक विशेष गुण आहे, आपण शांतपणे सहन करण्याची ताकद. तुम्ही अनेकदा परिस्थितीवर दोष न देता स्वतःला मजबूत बनवत राहिलात. तुमची ही सहनशक्ती आणि प्रामाणिकपणाचं फळ. काही गोष्टी अशा घडतील की ज्या तुमच्या नियंत्रण बाहेर असतील पण त्या फायद्याच्या ठरतील. एखादं मदत अनपेक्षितपणे मिळेल, एखादा अडथळा आपोआप दूर होईल किंवा एखादी व्यक्ती तुमच्या बाजूने ठाम उभी राहील. तुम्हाला जाणवेल की काही अदृश्य शक्ती तुमचं रक्षण करत आहे. हा काळ तुम्हाला केवळ बाह्य यश देणार नाही तर अंतर्मनातही श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढवणार आहे. सत्याचा विजय आणि या राशीचा सन्मान. शेवटी तुम्ही मागे वळून पाहाल जेव्हा तुम्हाला जाणवेल की कित्येक वर्ष तुम्ही जे सहन केलं, ते जे गिळून टाकलं, ते मनात दडवून ठेवलं होतं त्याला मिळाला नसेल की शांतपणे राहणे ही कमजोरी नव्हती, तीच तुमची सर्वात मोठी ताकद होती. विरोधात वातावरण तयार केलं त्यांच्यासाठी हा काळ कठीण असेल पण तुम्हाला काहीच करावे लागणार नाही. लोकांच्या नजरेत तुमची प्रतिमा बदलू लागेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्वतःच्या नजरेत तुम्ही पुन्हा उंच व्हाल. अंतर्मनात समाधानाचा तुम्हाला अर्थ जाणवणार आहे. नियती उशिरा करते पण अन्याय कधीच करत नाही आणि आता ती तुमच्या आयुष्यातील मोठा निकाल देण्यासाठी सज्ज आहे. तर या राशीच्या लोकांना आपल्याला एक गोष्ट शिकवते, सत्य कितीही काळ दडपलं गेलं असलं तरी एक एक दिवस प्रत्येक प्रकाशात येत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.